घटस्फोट सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2014चा हा क्वेश्चन आहे. एकदम छान असा क्वेश्चन आहे हा. सांगता येईल का? आता बघा, वरीलपैकी कोणताच नाही हा ऑप्शन ना इथेच कट करून टाका. एलिमिनेशन मेथडने आपण जाऊया. चलो दिल्ली, हा चलो दिल्लीचा नारा लोकमान्य टिळकांचा नाही आहे. हा चलो दिल्लीचा नारा 1857 मध्ये मेरठ मधल्या सैनिकांनी दिलेला आहे. फर्स्ट टाइम गेले होते बहादूर शाह जफरला नेतृत्व देण्यासाठी, आणि त्यानंतर हा नारा सुभाषचंद्र बोसनी नंतर दिलेला आहे. ओके, नंतरच्या काळामध्ये कोणाचा आहे तर सुभाषचंद्र बोस यांचा नारा राहतो आहे. ठीक आहे, पहिले मेरठ मधल्या सैनिकांनी, त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी. ओके, त्यामुळे थर्ड पण ऑप्शन जे आहे ते इथे कट आहे. आता सरकारच्या डोके ठिकाणावर आहे का, हा जर तुम्हाला आठवत असेल कधी म्हटलेलं आहे तर त्याला मी डिटेल एक्सप्लेन करते, पण पहिले आन्सर बघून घ्या. जनाब दिल्ली तो बहुत दूर है हे त्यांनी म्हटलेलं होतं. म्हणजे मॉन्टेग्यू सुधारणा ज्या वेळेला जाहीर झालेला आहे त्यामधल्या सुधारणा जेव्हा सांगण्यात आलेल्या आहे त्यावेळेला लोकमान्य टिळकांची ही गोष्ट लक्षात आली होती की आपण 1905 मध्ये जी आपण स्वदेशी मुवमेंट सुरू केलेली होती, किंवा आपण जे स्वराज्य मागितलेलं होतं, ओके, स्वराज्य स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण बहिष्कार या पद्धतीने ती मुवमेंट चालली की नाही, तर त्यामध्ये स्वराज्याचा पॉइंट होता. तर हे जे स्वराज्य मागितलेलं आहे तर ते स्वराज्याचा कुठं काही उल्लेखच नाहीये, आणि त्यामुळे अजून ती गोष्ट आपल्याला मिळायला फार अवकाश आहे, आणि या अर्थाने ते जनाब दिल्ली तो अभी बहुत दूर है असं म्हणण्यात आलेलं आहे. ओके, आणि त्यानंतर आता आपण बघूया आन्सर नंबर आपला 2 आहे. ठीक आहे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, त्यांचं पुढचं वाक्य होतं राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. तर कधीची आहे ही घटना, तर ज्या वेळेला पुण्यामध्ये प्लेग पसरलेला होता 1897 मध्ये. ठीक आहे, 1897 मध्ये पुण्यात प्लेगची साथ, आणि ह्या प्लेगला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी क्रूर आणि निर्दयी असा, गुड आफ्टरनून एव्हरीवन, हा वेलकम ऑल, क्रूर आणि निर्दयी असं आपण याच्याबद्दल बोलूया. आता पुण्यात प्लेगची साथ पसरल्यानंतर पुण्यामध्ये प्लेग कमिशनर जो आलेला होता रँड, ह्या रँडनी काय केलेलं आहे तर प्लेग कंट्रोल करतो याच्या नावाखाली लोकांना अतिशय त्रास दिलेला आहे. त्यांना म्हणजे आपण असं म्हणूया धार्मिक भावना त्यांच्या दुखवलेल्या आहे. स्त्रियांना पण त्यांनी नको नको केलेलं होतं. म्हणजे फार अतिशय त्रास या ठिकाणी झालेला आहे लोकांना, आणि त्याच्याचमुळे याच गोष्टीचा वचपा काढण्यासाठी काय तर टिळकांच्या लिखाणातून प्रेरित होऊन चाफेकर बंधूंनी काय केली तर रँड आणि त्याचा जो सहकारी होता आयर्स याची गणेश खिंडीतून येताना काय केली तर हत्या केलेली आहे. आणि त्यानंतर पुण्यामध्ये काय तर सरकारने ट्रिमंडस दडपशाहीचं धोरण सुरू केलेलं आहे, आणि त्यावेळेला लोकमान्य टिळक म्हणतात आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि याचसाठी मग टिळकांना परत बोलवण्यात येतं. त्यांच्यावरती बोलवण्यात म्हणजे न्यायालयात बोलवण्यात आलं. त्यांच्यावरती राजद्रोहाचा आरोप झालेला आहे, आणि त्यानंतर त्यांना 18 महिन्यांसाठी ठाण्यामधल्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आता ठाण्यामधल्या तुरुंगात असताना त्यांनी द आर्टिक होम इन द वेदास हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे टिळकांना व्हरायटी ऑफ पॅटर्नने जर अभ्यासलं, वेगवेगळ्या क्वेश्चनच्या स्वरूपातून जर आपण अभ्यासलं ना तर कन्फ्यूज होत नाही. म्हणजे सलग जेव्हा एखाद्या व्यक्तीचा अभ्यास करतो तर कुठेतरी मिसमॅच होत आहे किंवा वर्ष चुकण्याचा वगैरे चान्सेस बऱ्याच वेळेला राहतात. पण ज्या वेळेला तुम्ही एका क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये प्रत्येक पॉइंटला प्रत्येक विधानाला एक्सप्लेन करता आहे तेव्हा तुम्ही कधीही विसरत नाही, कारण की व्हरायटी ऑफ गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. ओके, क्लिअर. म्हणून हे PYQ सेशन असतं. ऍक्च्युली आपण इथे अनालिसिस करत असतो.